सेंट्रल टेक्सटाईल टॉवेल कारखान्याला भीषण आग प्रकरण. जिल्हाधिकारी आशीर्वाद. आज बैठक. 8 जणांचा दुर्दैवी मृत्यूनंतर शासकीय यंत्रणा लागली कामाला. सोलापूर अक्कलकोट रोड MIDC येथील अंतर्गत रस्ते, ड्रेनेज, पाणी पुरवठा या मूलभूत सुविधांसाठी वर्षभरापूर्वी 40 कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करून तो प्रस्ताव महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे पाठवण्यात आला होता. परंतु त्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. MIDC मध्ये रस्त्यावरील अतिक्रमणामुळे रविवारच्या आगीच्या घटनेत अग्निशमन दलाच्या यंत्रणांना लवकर पोहोचता आले नाही. MIDC उद्योगांसाठी असतानाही अनेक नागरिक या ठिकाणी वास्तव्यास आहेत असे गंभीर मुद्दे समोर आलेले असून आग प्रकरणी मंगळवार दिनांक 20 एप्रिल रोजी जिल्हा प्रशासनाने बैठकीचे आयोजन केले आहे. अक्कलकोट रोडवरील MIDC येथे असलेल्या सेंट्रल टेक्सटाईल या टॉवेल कारखान्याच्या आगी प्रकरणाची चौकशी करणार असून त्याबाबत आज मंगळवार दिनांक 20 मे रोजी बैठक घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सेंट्रल टेक्सटाईल या टॉवेल कारखान्याला भीषण आग लागून रविवारी कारखान्याचे मालक व कामगार आणि त्यांच्या कुटुंबातील एकूण 8 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. या टेक्सटाईल पार्कचे मालक उस्मान मंसूरी, अनस मंसूरी, मेहताब बागवान, सलमान बागवान, आशा बानो बागवान, हिना बागवान, शिफा मंसूरी यांच्यासह 1.5 वर्षाच्या एका बाळाचा देखील दुर्दैवी अंत झाला होता. महापालिका आयुक्त, महावितरणाचे अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, अग्निशमन यंत्रणा विभाग यांच्या समवेत आज मंगळवारी बैठक होणार आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली याबाबत चौकशी केली जाणार आहे. मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 5 लाख रुपये मदत जाहीर केली आहे. त्या अनुषंगाने संबंधित मुख्यमंत्री सहायता निधीसाठी प्रस्ताव पाठवले जाणार असल्याचेही जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले.